ऑर्गनाइज प्रॉपरली, योग्य प्रकारे रिकाम्या जागा भरा. आता पहा, आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल APQ यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. थोडंसं मी रफ वर्क करते या ठिकाणी. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ, ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल APQ चा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, 1/2 ला 1/2 कॅन्सल झाला. तर ट्रायंगल ABC चा बेस घ्यायचा आपल्याला. ट्रायंगल ABC चा बेस कोणता आहे? BC मल्टिप्लाय हाईट. ट्रायंगल ABC ची हाईट कोणती आहे? हाईट म्हणजे व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडवर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे AR. अपॉन ट्रायंगल APQ चा बेस कोणता आहे? APQ चा बेस आहे PQ आणि हाईट आहे AR. ओके, आता हे मी ह्या बॉक्स मध्ये पुट करते. BC मल्टिप्लाय AR PQ मल्टिप्लाय AR. ओके, AR ला AR कॅन्सल झाला तर शिल्लक काय राहिलं? BC अपॉन PQ. यातून तुमच्या काय लक्षात आलं की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल APQ या दोन्ही ट्रायंगलचा हाईट सेम आहे. ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. हाईट सेम असल्यामुळे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस म्हणजे B1 अपॉन B2 येणार. ओके, लिहून घेऊ. आता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी पाहूया. दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा आपल्याला ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल DMN या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढण्यासाठी मी थोडं रफ वर्क करते. एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइड बाय अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DMN इज इक्वल टू ट्रायंगल LMN चा फॉर्म्युला आहे एरिया काढण्याचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ट्रायंगल DMN चा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 ला 1/2 कॅन्सल झालेला आहे. आता आपल्याला लिहायचा आहे ट्रायंगल LMN चा बेस. ट्रायंगल LMN चा बेस आहे MN मल्टिप्लाय हाईट. हाईट आहे LP. ओके, नाउ DMN ट्रायंगल DMN. ट्रायंगल DMN चा बेस इज MN अँड हाईट कोणती आहे पहा? DMN ची हाईट आहे बघा DQ, व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडवर टाकलेला परपेंडिक्युलर मीन्स DQ. आता हे आपण पुट करूया बॉक्स मध्ये. MN मल्टिप्लाय LP MN मल्टिप्लाय DQ. ओके, MN ला MN कॅन्सल झाला तर रिमेनिंग काय? LP अपॉन DQ. यातून असं झालं सिद्ध की दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपण रेशो काढला. हे दोन ट्रायंगल कसे आहेत? तर दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे. मग बेस सेम असेल तर काय होणार? द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. दोन ट्रायंगल असे आहेत ज्यांचा बेस इक्वल आहे, तर अशा दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या रेशो बरोबर असतो. ओके, तिसरी ऍक्टिव्हिटी पाहूया. M इज द मिड पॉइंट ऑफ सेग AB. सेग AB चा M हा मिड पॉइंट आहे. सेग AB चा जर M मिड पॉइंट आहे, ओके, तर AM आणि MB हे दोन इक्वल पार्ट असणार आहेत. कारण मिड पॉइंट मुळे सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट्स पडतात म्हणजे AM आणि MB हे इक्वल पार्ट्स आहेत. समजा AM जर 5 सेंटीमीटर असेल तर MB पण 5 सेंटीमीटर असणार. सेग CM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. CM ही मीडियन आहे म्हणजे याचा अर्थ M हा मिड पॉइंट आहे आणि M मिड पॉइंट आहे याचा अर्थ त्याने सेग AB चे 2 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. त्यामुळे AM आणि MB हे दोन्ही इक्वल पार्ट्स आहेत.
AM इज इक्वल टू MB. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढा. तर आपण इथं रफ वर्कमध्ये दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढतोय. कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट डिवाइड बाय 1/2 इंटू बेस इंटू हाईट. या ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला, या ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला 1/2 ला 1/2 कॅन्सल. ओके. देन एरिया ऑफ ट्रायंगल AMC चा बेस, ट्रायंगल AMC चा बेस हे टोक आहे. बेस कोणता असणार? AM मल्टिप्लाय हाईट. हाईट तर दिलेली नाही. हाईट म्हणजे काय? वर्टेक्स मधून अपोजिट साइडवर टाकलेला परपेंडिक्युलर. इथं नाही येतो म्हणजे हाईट नाही येतं. ओके. आपण खालचं लिहूया. BMC ट्रायंगलचा बेस, BMC ट्रायंगल दिसतोय का? हे वरचं टोक आहे म्हणजे बेस कोणता आहे? MB मल्टिप्लाय हाईट. हा ट्रायंगल BMC ची हाईट दिलेली नाही. हाईट म्हणजे वर्टेक्स मधून अपोजिट साइडवर टाकलेला परपेंडिक्युलर, तो इथं दिलेला नाही. आता आपण काय करूया, हाईट टाकून बघूया. इथं हाईट ड्रॉ करते मी, कारण दोन्हीमध्ये कॉमन वर्टेक्स आहे. दोन्हीमध्ये कॉमन वर्टेक्स कोणता आहे? C मधून जर असा मी परपेंडिक्युलर टाकला अपोजिट साइडला, तर ही हाईट असणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा CE हाईट असणार आहे ट्रायंगल AMC ची, आणि हीच हाईट असणार आहे ट्रायंगल कोणत्या? तर BMC ची. म्हणजे दोन्हीची हाईट सेम आहे. CE ही दोन्हीची हाईट सेम आहे. दोन्हीची हाईट सेम असल्यामुळं ही हाईट मी H लिहिते आणि इथं पण H लिहिते. दोन्हीची हाईट सेम आहे. हाईट कॅन्सल. मग रिमेनिंग काय राहिलं? AM अपॉन MB. ओके. AM आणि MB इक्वल आहेत, कारण M हा मिड पॉइंट आहे सेट AB चा, असं त्यांनी गिवन मध्ये दिले आपल्याला. त्यामुळे AM च्या ऐवजी AM लिहिते आणि MB च्या ऐवजी पण AMच लिहिते. कारण AM 5 आहे तर सेंटीमीटर, तर MB पण 5 सेंटीमीटर आहे. त्यामुळे AM च्या ऐवजी AM लिहिलं तर MB च्या ऐवजी पण AM लिहा. AM ला AM कॅन्सल झाला, राहिलं किती? 1. यातून आपण काय शिकलो? तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. पण याचे बेस पण इक्वल आहेत. याचा अर्थ झाला रेशो ऑफ, शेवटचं कट कर. याचा अर्थ झाला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस. हा बेस इक्वल आहे, AM जेवढा आहे तेवढंच MB आहे. इक्वल बेसेस आणि इक्वल हाईट पण याची इक्वल आहे. तर त्याचा रेशो किती असणार आहे? 1/1 मीन्स 1. ओके. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन बघूया. बेस ऑफ अ ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलचं त्यांनी नाव वगैरे दिलं नाही. ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR असं काही दिलेलं नाही. बेस ऑफ ट्रायंगल इज 9. एक पहिला ट्रायंगल आहे, त्याचा बेस 9 आहे. हाईट इज 5, हाईट 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलचं पण नाव दिलं नाही त्यांनी आपल्याला. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे 10 आणि हाईट इज 6, हाईट आहे 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर आता काढताना विचार करायचा आहे, दोन्ही ट्रायंगलची नावं दिली नाहीत. त्यामुळे बेस कोणता, हाईट कोणती, त्यांनी फिगर पण दिलेली नाही. त्यामुळे बेस कोणता, हाईट कोणती आपल्याला अशी त्याची नावं सांगता येत नाही. मग आपण त्याला लेटर मानूया. आपण असं घेऊया की लेट, समजा बेस कॉमा हाईट अँड एरियाज ऑफ फर्स्ट ट्रायंगल. जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्या फर्स्ट ट्रायंगलचा बेस, हाईट आणि एरिया B मानूया. काय मानूया? बेसला आपण B1 मानूया, हाईटला H1 आणि एरियाला A1 मानूया. सेम तसंच सेकंड ट्रायंगलच्या बाबतीत सुद्धा लेट बेस, हाईट अँड एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल B. सेकंड ट्रायंगलचा बेस आपण B2 मानू, हाईट आपण H2 मानूया आणि एरिया आपण A2 मानूया. ओके. आता याच्या व्हॅल्यू आपण पुट करूया. B1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा बेस किती आहे? 9. H1
फर्स्ट ट्रायंगलची हाईट 5. A1 फर्स्ट ट्रायंगलचा एरिया नाही माहित आपल्याला, माहित नाही, बरोबर ना? ओके, नाही माहित, नंतर मी बघू. आता सेकंड ट्रायंगलचा बेस किती आहे तर 10. सेकंड ट्रायंगलची हाईट किती दिली त्यांनी 6. ओके, आपल्याला त्यांनी सेकंड ट्रायंगलचा एरिया दिलेला नाही. एरिया काय आपल्याला सेपरेट काढायची नाही दोन्हीची. एरिया जर सेपरेट काढायची असते तर A1 क्वेश्चन मार्क A2 क्वेश्चन मार्क, म्हणजे A1 एरिया आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट या फॉर्म्युला काढला असता. A2 म्हणजे सेकंड ट्रायंगलचा एरिया सुद्धा आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट या फॉर्म्युला काढला असता. पण आपल्याला सेपरेट एरिया नाही विचारले त्यांनी काढायला. त्यांनी सांगितले रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. मग तो कसा काढणार तर आपल्याला माहिती आहे हे दोन ट्रायंगल कसे आहेत. 4 प्रॉपर्टी विचार करा. 4 प्रॉपर्टीमध्ये हे दोन ट्रायंगल डिफरंट हाईट डिफरंट बेसचे आहेत. हे ट्रायंगल सेम बेसचे आहेत. हे ट्रायंगल सेम हाईटचे आहेत का हे ट्रायंगल सेम हाईट आणि सेम बेस यापैकी आहेत. तर विचार करूया बघा. इथं बेस 9 आहे, इथं बेस 10 आहे, म्हणजे यांचा बेस डिफरंट आहे. हाईट इथं 5 आहे, हाईट इथं 6 आहे, म्हणजे त्यांची हाईट पण डिफरंट आहे. जर बेस डिफरंट आहे, हाईट डिफरंट आहे, तर प्रॉपर्टी पहिली आपण इथं वापर करायची. प्रॉपर्टी पहिली कोणती आहे तर ते रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 triangles is equal to the ratio of product of their corresponding heights or corresponding bases and heights. याचा अर्थ काय झाला. पहिली प्रॉपर्टी कोणती बेस डिफरंट हाईट डिफरंट, म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 मल्टिप्लाय H1 डिवाइड बाय B2 मल्टिप्लाय H2. कारण बेस पण डिफरंट हाईट पण डिफरंट. जर बेस डिफरंट असेल हाईट डिफरंट असेल तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो B1 मल्टिप्लाय H1 डिवाइड बाय B2 मल्टिप्लाय H2 आपल्याला असा काढता येतो. आता A1 आणि A2 यांची आपल्याला व्हॅल्यू नाहीत आपल्याकडे, त्यामुळे A1 अपॉन A2 असं लिहिणार इथं इज इक्वल टू B1 ची व्हॅल्यू किती आहे 9 मल्टिप्लाय H1 ची व्हॅल्यू किती आहे 5 डिवाइड बाय B2 ची व्हॅल्यू आहे 10 मल्टिप्लाय H2 ची व्हॅल्यू आहे 6. ओके, आता आपण डिवाइड करूया. 3 3 जा 9, 3 2 जा 6. ओके, 5 1 जा 5, 5 2 जा 10, देन 3 1 जा 3 आणि 2 2 जा 4. 3 आणि 4 एका टेबलमध्ये येत नाही, पुढे आपल्याला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म करता येत नाही, भाग लावता येत नाही. म्हणजेच याचा अर्थ ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती आला 3:4. ओके, आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. त्यामध्ये बघा फिगर दिलेली आपल्याला ही BC परपेंडिक्युलर AB. BC हा परपेंडिक्युलर आहे कशाला AB ला, म्हणजे 90 डिग्री अँगल झाला या ठिकाणी. AD परपेंडिक्युलर AB, AD पण AB वरच परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल झालाय. ओके, परपेंडिक्युलर ही हाईट असते, याचा अर्थ ही CB जी आहे BC हाईट आहे AB वर काढलेली, आणि ही DA म्हणजे AD सुद्धा हाईट आहे AB वर काढलेली. आपल्याला BC किती दिलेला आहे त्यांनी BC 4 दिलेला आहे, AD 8 दिलेला आहे. देन फाइंड, आणि फाइंड करायला सांगितलं या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. आता हे दोन ट्रायंगल कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, 4 पैकी कोणती प्रॉपर्टी बसेल ते पाहायचं. आता मला सांगा पहिली प्रॉपर्टी काय आहे की दोन ट्रायंगल ज्यांचा बेस डिफरंट हाईट डिफरंट. या ठिकाणी पहा यांचा बेस डिफरंट दिसत नाही, कारण वरचा ट्रायंगल जो आहे ABC त्याचा बेस आहे AB, आणि खालचा ट्रायंगल जो आहे ADB हे बघा ह्याचा टोक इथं आहे, टोक आहे त्या ठिकाणी, म्हणजे बेस कोणता आहे AB. म्हणजे वरच्या ट्रायंगलचा बेस पण AB आहे आणि खालच्या ट्रायंगलचा बेस पण AB आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल डिफरंट बेसचे नाही, डिफरंट हाईटचे आहेत पण डिफरंट बेसचे नाही, त्यामुळे पहिली प्रॉपर्टी बसणार नाही. पहिली प्रॉपर्टी कोणाला बसते जे दोन ट्रायंगल डिफरंट बेसचे आहेत आणि डिफरंट हाईटचे आहेत.
त्यामुळे तर पहिली प्रॉपर्टी बसणार नाही. सेकंड प्रॉपर्टी कोणती आहे, तर दोन ट्रायंगल त्यांचा बेस इक्वल आहे, नक्कीच ती प्रॉपर्टी बसणार आहे. कारण हा वरचा ट्रायंगल आहे त्याचा बेस ए बी आहे आणि खालच्या ट्रायंगलचा बेस पण ए बी आहे, म्हणजे दोन ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत. म्हणून आपण इथे लिहूया की ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी हॅव कॉमन म्हणा किंवा इक्वल म्हणा, काही म्हटलं तरी चालेल, इक्वल बेस. दोन्हीचा इक्वल बेस कोणता आहे, तर ए बी. दोन्हीचा इक्वल बेस कोणता आहे, ए बी. वरचा ट्रायंगलचा पण बेस ए बी आहे आणि खालच्या ट्रायंगलचा बेस पण ए बी आहे, म्हणजे हे दोन ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत. जर हे दोन ट्रायंगल इक्वल बेसचे असतील तर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. मग तुम्ही म्हटलं असाल की पहिल्या प्रॉपर्टी मध्ये असं का लिहिलं नाही मी, डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट, ते लिहायची काही गरज नाही, तिथे लिहित नाही. विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स दोन ट्रायंगल जे इक्वल बेसचे आहेत त्या इक्वल बेसच्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या रेशो बरोबर असतो. त्याचा फॉर्म्युला असा आहे A1/A2 इज इक्वल टू H1/H2. म्हणताना जर तुम्हाला लाईन सोपी आहे असं म्हणायचं, इथून पाहायचं द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, जर ते दोन ट्रायंगल इक्वल बेसचे असतील तर. मग आता A1/A2 इक्वल टू H1/H2, आता ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे. तर A1 म्हणजे तर ट्रायंगल कोणता आहे तो दिलाय त्यांनी, त्या ट्रायंगलचं नाव दिले. पहिला ट्रायंगल कोणता आहे, तर ट्रायंगल ABC, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन दुसरा ट्रायंगल कोणता आहे, ADB, एरिया ऑफ ट्रायंगल ADB. जर तसं दिलं नसते, नावं दिली नसती, तर आपण पहिल्या ट्रायंगलच्या एरियाला A1 मानलं असतं, दुसऱ्या ट्रायंगलच्या एरियाला A2 मानलं असतं, पहिल्या ट्रायंगलच्या हाईटला H1, दुसऱ्या ट्रायंगलच्या हाईटला H2 मानलं असतं. पण त्यांनी नावं लिहिली त्यामुळे ती नावं लिहावं लागतील आपल्याला. A1 म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, आणि A2 म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू H1 म्हणजे पहिल्या ट्रायंगलची हाईट. पहिल्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे, तर ही BC अपॉन दुसऱ्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे, AD लिहा किंवा DA लिहा. AD लिहित नाहीत, DA लिहितात, पण आता AD दिल्यामुळे मी AD लिहिते. ओके, आता ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB यांचा रेशो आपल्याला काढायला लावलाय. ओके, त्याच्या व्हॅल्यू दिल्या नाहीत, दोन्हीपैकी कोणाची व्हॅल्यू दिली नाही आपल्याला. इक्वल टू BC ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आपल्याला किती, 4, आणि AD ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती, 8. 4 आणि 8 याचा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल विथ हेल्प ऑफ द 2 और 4, 2 किंवा 4च्या सहाय्याने आपल्याला ह्याचं सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल. मी 4चा पाडा म्हणते, 4 1 जा 4, 4 2 जा 8. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB, अशा प्रकारे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला काढायला लावलाय, आणि तो किती आलाय, 1/2. ओके, आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा ही फिगर दिलेली आहे. या फिगर मध्ये काय दिलेलं आहे, सेक PS परपेंडिक्युलर RQ. सेक PS हा RQ वर परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ PS ही हाईट आहे, आणि QT परपेंडिक्युलर PR, QT परपेंडिक्युलर आहे PR वर, याचा अर्थ QT हाईट आहे आणि PR बेस आहे. पुन्हा एकदा पहा, PS परपेंडिक्युलर RQ, PS हा RQ वर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे RQ जर वाढवली तर अशी होणार त्याला. बरं, RQ वर परपेंडिक्युलर आहे PS, म्हणजे RQ हा बेस आहे आणि PS ही हाईट आहे. QT परपेंडिक्युलर PR, QT परपेंडिक्युलर आहे PR वर, याचा अर्थ QT ही हाईट आहे आणि PR हा बेस आहे. आता हे दोन्ही ट्रायंगल एकच आहेत. आपण हा PQR हा ट्रायंगल आहे. PQR ट्रायंगल असा समोरून पाहिला आपण तर PS हाईट होईल आणि QR बेस होईल, आणि अशा प्रकारे पाहिला हे जर टोक धरलं आपण तर QT हाईट होईल याच ट्रायंगलची आणि PR बेस होईल. बरोबर,
आता आर क्यूचं लेंथ दिली 6, पी एस दिली 6 दिलेली आहे, पी आर 12 दिलेली आहे आणि क्यू टी फाइंड करावलेली आहे. या गणितामध्ये कुठेही मागच्या 2 प्रश्नासारखं 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायला लावलेला नाही. 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायला लावलेला नाहीये. त्यामुळे आपण ज्या 4 प्रॉपर्टी आहेत त्या 4 प्रॉपर्टीचा विचार करायचा नाही की हे दोन्ही ट्रायंगल डिफरंट बेस डिफरंट हाईटचे आहेत का, 2 ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत, काही 2 ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत, काही 2 ट्रायंगल इक्वल हाईट आणि इक्वल बेसचे आहेत. ह्या ज्या 4 प्रॉपर्टी त्याचा विचार करायची गरज नाही, कारण आपल्याला इथं 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायला सांगितलेला नाही. मग हे कसं करणार तुम्ही? तर आता मी असा निवडणार ट्रायंगल. आता दोन्ही ट्रायंगल एकच आहे. हा मी जर समजा पी आर क्यू हा ट्रायंगल घेतला आणि ह्याचा क्यू टी हाईट आणि पी आर बेस घेतला, तर क्यू टीचं माप आपल्याला फाइंड आउट करायला लावले आणि पी आरच फक्त दिलेले. ओके. परंतु जर आपण असा ट्रायंगल घेतला, हा पी आर क्यू हा ट्रायंगल, याचा हाईट पी एस आणि बेस क्यू आर घेतला, तर पी एस ची लेंथ दिलेली तुम्हाला 6 आणि क्यू आर ची लेंथ पण दिलेली 6. त्यामुळे मी पहिल्यांदा हा ट्रायंगल घेते पी क्यू आर, ज्याचा बेस क्यू आर आहे आणि हाईट पी एस आहे. बरोबर, असा ट्रायंगल चूज करते. तर याच्यामध्ये मी लिहिते एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता हा ट्रायंगल आहे? तर पी क्यू आर. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे? तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर हा फॉर्म्युला घ्यायचा आणि 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा असेल तर त्या 4 प्रॉपर्टीचा विचार करायचा. मी इथे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर सेपरेट घेतलेला आहे, त्यामुळे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता हा ट्रायंगल आहे, याचा बेस मी घेते कोणता? तर क्यू आर. क्यू आर म्हणा, आर क्यू म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. आणि हाईट घेते पी एस, कारण पी एस ही परपेंडिक्युलर आहे आर क्यूवर, म्हणजे पी एस हाईट आहे आणि आर क्यू बेस आहे. ओके. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया त्यांनी आपल्याला दिलेला नाही आहे. 1/2 मल्टिप्लाय आर क्यू ची लेंथ दिलेली आपल्याला 6, पी एस ची लेंथ आहे 6. ओके. मी डिवाइड करते, 2 3 जा 6, क्रॉस मल्टिप्लाय होतं फ्रॅक्शनच्या मल्टिप्लिकेशनमध्ये, क्रॉस डिवाइड केला आपण. आता काय करणार? तर खाली डिनॉमिनेटरला 1 राहिला आहे, म्हणजे आपला भाग संपलेला आहे. 3 1 जा 3 आणि 3 6 जा 18. वरचे जे नंबर आहेत न्यूमरेटरला त्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, डिवाइड बाय 1 लिहायची काही गरज नाही. अशा प्रकारे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. अशा प्रकारे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आला आहे 18 स्क्वेअर युनिट, कारण इथं सेंटीमीटर मीटर असं काही दिलेलं नाही, त्यामुळे स्क्वेअर युनिट्स हा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आला आहे. आता पुन्हा एकदा मी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर घेते. हाच ट्रायंगल आहे तो, फक्त त्याचा बेस आणि हाईट कोणती घ्यायची? बेस घ्यायचा पी आर आणि हाईट घ्यायची क्यू टी. क्यू टी हाईट आहे आणि पी आर बेस आहे, कारण त्यांनी सांगितले क्यू टी परपेंडिक्युलर पी आर. जे गिवन दिले त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. जेव्हा ते देतात की पी एस परपेंडिक्युलर आर क्यू, पी एस हा आर क्यूवर परपेंडिक्युलर आहे, त्यावेळेला काय केलं मी? कट कर सगळं पहिलं वेगळेच कट स्टार्ट कर. आता आपण 1.1 मधला तिसरा क्वेश्चन पाहू. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये ही फिगर दिलेली आहे. या फिगर मध्ये दिलेली आहे की पी एस परपेंडिक्युलर आर क्यू. पी एस हा आर क्यूवर परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ पी एस हाईट आहे आणि आर क्यू बेस आहे. क्यू टी परपेंडिक्युलर आर क्यू. क्यू टी ही पी आर वर परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ क्यू टी ही हाईट आहे आणि पी आर हा बेस आहे. त्याने आर क्यू ची लेंथ दिली 6, पी एस ची दिली 6, पी आर ची दिली 12 आणि आपल्याला क्यू टी फाइंड करावं लागेल. या ट्रायंगल या क्वेश्चन मध्ये कुठेही मागच्या 2 क्वेश्चन प्रमाणे 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायला सांगितलेला नाही, त्यामुळे त्याच्या 4 प्रॉपर्टी आहेत, त्या 4 प्रॉपर्टीचा विचार करायचा नाही. मग काय करणार आहोत? तर आपल्याला पहा, आपण दिलेल्या गिवनचा पुरेपूर वापर करायचा आहे. पी एस आर क्यूवर परपेंडिक्युलर आहे, पी एस आर क्यूवर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे पी एस हाईट आहे आणि आर क्यू बेस आहे. तर मी पी एस हाईट आणि आर क्यू बेस असलेला ट्रायंगल कोणता आहे? तर पी क्यू आर. याचा एरिया काढते. कोणत्या ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. 1/2 इंटू ह्या ट्रायंगल पी क्यू आरचा बेस आपण कोणता घेतला? क्यू आर किंवा आर क्यू म्हटलं तरी चालेल. मल्टिप्लाय हाईट कोणती आहे? पी एस. हे फर्स्ट गिवन आहे, त्या फर्स्ट गिवनचा आपण वापर करतोय.
1/2 इंटू आर क्यू किती दिलेला आहे आपल्याला, तर 6 मल्टिप्लाय पी एस किती दिले, पी एसची लेंथ आहे 6, क्रॉस डिवाइड करायचं आपण, 2 1 जा 2, 2 3 जा 6, आता आडवा गुणाकार करा, 3 1 जा 3, 3 6 जा 18 आणि डिवाइड बाय 1, डिनॉमिनेटरचा 1 लिहिला नाही तरी चालतो, म्हणजे 18, एरिया आलाय ट्रायंगल पी क्यू आरचा हा, स्क्वेअर युनिट्स, कारण ते सेंटीमीटर मीटर काय दिलेलं नाही, त्यामुळे स्क्वेअर युनिट्स, एरिया निघाला ट्रायंगल पी क्यू आरचा. आता आपल्याला सेकंड गिवनचा वापर करायचा आहे, क्यू टी परपेंडिक्युलर पी आर, क्यू टी हा पी आर वर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे क्यू टी हा ही हाईट आहे आणि पी आर हे काय आहे, बेस आहे, हाच त्या ट्रायंगलचं नाव तेच आहे पी क्यू आर. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाही, कारण आपण इथं ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला आहे किती, 18, 1/2. ओके, बेस कोणता याचा, तर बेस आहे कोणता, पी आर, पी आरची लेंथ दिली त्यांनी 12, इथं पी आर लिहिते पहिला, मल्टिप्लाय हाईट कोणती आहे, क्यू टी. ओके, आता आपल्याला पी आरची लेंथ त्यांनी दिलेली किती, 12, ती फूट केली, क्यू टीची लेंथ आपल्याला काढायची आहे. ओके, आता इथे बघा फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे क्रॉस डिवाइड होणार, 2 6 जा 12. ओके, 6 1 जा 6, डिनॉमिनेटरचा 1 लिहायची गरज नाही, मल्टिप्लाय क्यू टी आणि या साईडला 18 आहे. आपल्याला क्यू टीची व्हॅल्यू काढायची आहे, मग क्यू टीच्या शेजारी कोण आहे, तर मल्टिप्लाय 6 इकडे काढणार आहे, डिवाइड 6, इथे राहिला क्यू टी, 6 ने डिवाइड करूया 18 ला, 6 आणि 18 हे 2 च्या टेबलमध्ये आहे, 18 आणि 6 चा सिम्पलेस्ट फॉर्म करूया, 18 आणि 6 आर इन द टेबल, 2 3 आणि 6, ह्या तिन्हीच्या टेबलमध्ये 2 च्या 3 च्या 6 च्या टेबलमध्ये 18 आणि 6 येतात, आपण 6 च्या टेबलने डिवाइड करूया, 6 1 जा 6, 6 3 जा 18, 3/1 मीन्स 3, डिनॉमिनेटरचा 1 लिहायची काही गरज नसते. अशा प्रकारे क्यू टी आपल्याला आलेला 3, इथं सेंटीमीटरवर काय दिलेलं नाही आहे, सेंटीमीटर मीटर युनिट दिलेलं नाही, म्हणून आपण युनिट्स लिहूया, 3 युनिट्स. त्यांनी आपल्याला क्यू टीची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली होती, आपण क्यू टीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे 3 युनिट्स. आता आपण चौथा क्वेश्चन पाहूया. चौथ्या क्वेश्चनमध्ये काय दिले आहे की ही जी फिगर आहे, या फिगरमध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी, एपी परपेंडिक्युलर बीसी म्हणजे एपी हाईट आहे आणि बीसी हा बेस आहे. एपी परपेंडिक्युलर कशावर आहे, बीसीवर, म्हणजे एबी ही हाईट आहे, बीसी बेस आहे. एडी पॅरलल बीसी, एडी आणि बीसी एकमेकाला पॅरलल लाईन आहेत, एडी बीसी ह्या पॅरलल लाईन्स आहेत. देन फाइंड, आता फाइंड करायचं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी यांचा रेशो. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 2 याप्रमाणे झालं, कारण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 याच्यामध्ये पण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायला सांगितला होता. मग आपण त्या 4 प्रॉपर्टीचा विचार केला की त्यांचा बेस डिफरंट आणि हाईट डिफरंट आहे का, तर पहिली प्रॉपर्टी, दुसरी प्रॉपर्टी म्हणजे बेस इक्वल असेल, आणि तिसरी हाईट इक्वल असेल, आणि चौथी बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असेल. तर यापैकी कोणती प्रॉपर्टी बसते आपण इथं पाहूया. तर मला सांगा ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी जी हाईट एपी आहे तर बेस कोणता आहे, बीसी. ओके, ट्रायंगल बीसीडी, ट्रायंगल बीसीडी याचा बेस बीसी आहे, हाईट तर यांनी काढलेलीच नाही या ठिकाणी. ओके, मग याच्यातून लक्षात काय आलं की ट्रायंगल एबीसीचा पण बेस बीसी आहे आणि ट्रायंगल बीसीडीचा पण बेस बीसी आहे, म्हणजे हे दोन ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत किंवा कॉमन बेसचे आहेत. म्हणजे लिहूया आपण ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीसीडी हॅव, हे दोन जे ट्रायंगल आहेत या दोन ट्रायंगलला इक्वल बेस आहे किंवा कॉमन बेस आहे, कोणता, तर बीसी, म्हणजे दोन ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत. आता हाईटचा विचार करूया, हाईट इक्वल आहे का डिफरंट आहे, तर ह्या ट्रायंगलची हाईट आहे एपी, या ट्रायंगलची हाईट त्यांनी ड्रॉ केलेली आहे, पण जर आपण समजा इथे ड्रॉ केली, इथे समजा आपण ड्रॉ केली हाईट, तर ह्या दोन्ही हाईट इक्वल असणार. का बरं, कारण पॅरलल लाईनच्या मध्ये जे दोन ट्रायंगल असतात, पॅरलल लाईनच्या मध्ये जे दोन ट्रायंगल असतात त्या दोन ट्रायंगलची हाईट कशी असते, इक्वल असते. त्यामुळे हे दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे पण आहेत. इथे लिहायचं द ट्रायंगल्स दॅट लाय, चौथ्या प्रॉपर्टीमध्ये लिहून दिले मी, दॅट लाय बिटवीन टू पॅरलल लाईन्स have equal height.
त्यांनीच दिले ना आपल्याला, बिकॉज AD परपेंडिक्युलर BC, सॉरी AD पॅरलल BC. AD आणि BC ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत आणि पॅरलल लाईनच्या बिटवीन जे ट्रायंगल असतात त्या ट्रायंगलची हाईट पण इक्वल असते. यातून काय लक्षात आलं की हे दोन ट्रायंगल ABC ट्रायंगल अँड BCD ट्रायंगल हे इक्वल बेस्ड आहेत आणि हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईनच्या बिटवीन आहेत, त्यामुळे दोन्ही ट्रायंगलची हाईट पण इक्वल आहे. यातून आपण कन्क्लुजन काढू शकतो की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD हॅव इक्वल हाईट्स. ओके, म्हणजे याचा अर्थ आला की हे दोन ट्रायंगल इक्वल बेसचे पण आहेत आणि इक्वल हाईटचे पण आहेत. म्हणजे याच्यामध्ये चौथी प्रॉपर्टी बसते की जे ट्रायंगल इक्वल बेस आणि इक्वल हाईटचे असतात ते दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल असतो आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा 1/1 असतो. याचा अर्थ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ, चौथी प्रॉपर्टी आपली, इक्वल बेस अँड इक्वल हाईट आर इक्वल. जर दोन ट्रायंगल इक्वल हाईट आणि इक्वल बेसचे असतील तर त्यांचा एरिया इक्वल असतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे. जर त्यांचा आपल्याला रेशो काढायला सांगितलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलं आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD, तर त्यांचा एरिया किती असतो 1/1. ज्या दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा किती असतो 1/1. आपण जसा क्वेश्चन आहे त्याप्रमाणे राईट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. अशा प्रकारे चौथा क्वेश्चन होता ज्यामध्ये दोन ट्रायंगल हे इक्वल बेसचे होते, इक्वल हाईटचे होते, त्यामुळे त्या दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल झाला आणि दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे त्यामुळे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा 1/1 होणार आहे. पाहूया, पाचव्या क्वेश्चन मध्ये दिलेले आहे की PQ परपेंडिक्युलर BC. PQ हा BC वर परपेंडिक्युलर आहे, PQ हाईट आहे, BC बेस आहे. AD परपेंडिक्युलर BC, AD परपेंडिक्युलर BC म्हणजे AD हाईट आहे आणि BC बेस आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PBC यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल चारपैकी कोणती प्रॉपर्टी फिट होते. तर पहिला पाहूया इन ट्रायंगल, पहिला नंबर इन ट्रायंगल PQB. ट्रायंगल PQB मध्ये हा ट्रायंगल PQB, हा ट्रायंगल PQB आहे. यामध्ये बेस BQ आहे, हाईट PQ आहे. बेस BQ आणि हाईट कोणती आहे तर PQ. ओके, आता आपला ट्रायंगल घ्यायचा आहे PBC. इन ट्रायंगल PBC, ट्रायंगल PBC मध्ये बेस चेक करा, PBC हा ट्रायंगल आहे. यामध्ये बेस आहे BC आणि हाईट आहे PQ. BC आणि हाईट आहे PQ. यातून आपल्या लक्षात येते की दोन ट्रायंगल असे आहेत की ज्यांची हाईट सेम आहे. हाईट सेम म्हटल्यावर तिसरी प्रॉपर्टी कोणती, जर हाईट सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतो. त्यासाठी आपण प्रॉपर्टी लिहूया, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट is equal to the ratio of their corresponding bases. फॉर्म्युला असा आहे A1/A2. दोन ट्रायंगल ज्यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे आणि ते दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा बेसच्या प्रपोर्शनमध्ये म्हणजे B1/B2 असतो. ओके, पहिला ट्रायंगल कोणता आहे तर PQB. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन A2 म्हणजे सेकंड ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल PBC इक्वल टू B1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा बेस BQ आणि B2 म्हणजे सेकंड ट्रायंगलचा बेस BC. अशा प्रकारे या दोन ट्रायंगल PQB आणि PBC
या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आला बी क्यू अपॉन बी सी. याच्या जर व्हॅल्यू दिल्या असत्या तर आपण सबस्टिट्यूट केल्या असत्या, पण त्याच्या व्हॅल्यू दिलेली आपल्याला नाहीत. अशा प्रकारे आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी याचा रेशो फाइंड आउट केलेला आहे बी क्यू अपॉन बी सी. आता आपण याचा सेकंड पाहूया. सेकंडमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? सेकंडमध्ये ट्रायंगल आहे पी बी सी आणि ए बी सी. इन ट्रायंगल सेकंड आहे इन ट्रायंगल पी बी सी. ट्रायंगल पी बी सी मध्ये चेक करा, हा ट्रायंगल पी बी सी आहे. पी बी सी मध्ये बेस बी सी आहे, हाईट पी क्यू आहे. बेस बी सी आणि हाईट जी आहे ती हाईट आहे पी क्यू. ओके, बघा हा ट्रायंगल पी बी सी ज्यामध्ये बेस आहे बी सी, हाईट आहे पी क्यू. आता ट्रायंगल आपण घ्यायचं आहे ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी सी मध्ये चेक करा, हा ट्रायंगल ए बी सी बघा व्यवस्थित. बेस आहे बी सी, हाईट आहे ए डी. बेस बी सी, हाईट आहे ए डी. आता तुमच्या लक्षात येईल ह्या इन्फॉर्मेशनवरून की दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस इक्वल आहे, हाईट इक्वल नाही आहे, बेस इक्वल आहे. म्हणजे सेकंड प्रॉपर्टी कोणती आहे? द रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. याचा अर्थ झाला A1 अपॉन A2 दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो ज्या दोन ट्रायंगलचा बेस इक्वल आहे तो असणार आहे H1 अपॉन H2. म्हणजे त्याच्या हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असतो. दोन ट्रायंगल जे ट्रायंगल इक्वल बेसचे आहेत त्यांच्या एरियाचा रेशो हा इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असतो. A1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन A2 म्हणजे सेकंड ट्रायंगल ए बी सी. ओके, H1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलची हाईट पी क्यू, H2 म्हणजे सेकंड ट्रायंगलची हाईट ए डी. ओके, ह्याची व्हॅल्यू दिली असती तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली असती, पण ह्याची व्हॅल्यू दिलेली नाही. आता आपण तिसरा क्वेश्चन पाहायचा. आपण तिसरा पाहूया आता. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा. त्यामध्ये चारपैकी कोणती प्रॉपर्टी फिट होती आपण बघूया. पहिला ट्रायंगल ए बी सी आहे. इन ट्रायंगल ए बी सी मध्ये बेस कोणता आहे? तर ट्रायंगल ए बी सी मध्ये बेस आहे बी सी आणि हाईट कोणती आहे? बघा, ट्रायंगल ए बी सी मध्ये बेस आहे बी सी आणि हाईट आहे ए डी. ओके, आता ट्रायंगल घ्यायचा ए डी सी. इन ट्रायंगल ए डी सी मध्ये बेस पहा ए डी सी मध्ये हा डी सी बेस आहे आणि हाईट ए डी आहे. यातून लक्षात येते हे दोन ट्रायंगल हे इक्वल बेसचे आहेत. ह्याची हाईट पण एडी आहे, याची पण हाईट एडी आहे. मग हे दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal height is equal to the ratio of their corresponding bases. दोन ट्रायंगल जर इक्वल हाईटचे असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असतो. त्यामुळे A1 अपॉन A2 इक्वल टू हाईट सेम आहे म्हटल्यावर B1 अपॉन B2. ओके, A1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन A2 म्हणजे सेकंड ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ADC इक्वल टू
B1 म्हणजे ट्रायंगल ABC चा बेस BC आणि B2 म्हणजे हा A2 ट्रायंगल म्हणजे कोणता ADC ट्रायंगलचा बेस BC. ओके, अशा प्रकारे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADC यांचा रेशो आलेला आहे BC/DC. मगाचीच काय जरा क्वालिटी झाला तर बघायला पाहिजे. PQC यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. तर याच्यामध्ये रेशो काढताना एरियाचा 4 पैकी कोणती प्रॉपर्टी फिट होती आपण पाहूया. पहिला ट्रायंगल ADC पहा. इन ट्रायंगल ADC हे बघा हा ADC आहे. बेस DC हाईट AD, बेस DC हाईट AD. ओके, आता ट्रायंगल PQC पहा. PQC मध्ये बेस QC हाईट PQ. इन ट्रायंगल PQC बेस PQC मध्ये बेस आहे QC, हाईट कोणती आहे तर PQ. बरोबर. आता नीट पहा, बेस इक्वल आहे का नाही. ह्याचा बेस DC आहे, ह्याचा बेस QC. बेस पण इक्वल नाही, हाईट पण इक्वल नाही. ते AD आणि ते PQ आहे. बेस डिफरंट, हाईट डिफरंट म्हणजे पहिली प्रॉपर्टी कोणती आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ two triangles is equal to the ratio of products of their corresponding bases and heights. त्यामुळे याचा फॉर्म्युला असा आहे A1/A2 equal to B1 multiply H1 divided by B2 multiply H2. ओके, A1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ADC. A2 म्हणजे सेकंड ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ओके, B1 म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा बेस DC मल्टिप्लाय फर्स्ट ट्रायंगलची हाईट AD. ओके, B2 मीन्स सेकंड ट्रायंगलचा बेस QC मल्टिप्लाय H2 म्हणजे सेकंड ट्रायंगलची हाईट PQ. ओके, याच्या व्हॅल्यूज वगैरे दिलेल्या आहेत त्यामुळे आपण इथं सबस्टिट्यूट करू शकत नाही. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण काढलेला आहे DC मल्टिप्लाय AD अपॉन QC मल्टिप्लाय PQ. राईट.